हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अत्यंत सोपी अशी घेवड्याची भाजी बनवणार आहोत, जी की तुम्ही घरी सगळेच बनवत असाल. पण थोडासा ट्विस्ट आहे या भाजीमध्ये. आपण काट टाकून ही भाजी बनवणार आहोत. त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्यात. ह्या शेंगांनी ह्याचे धागे असतात कडेचे, ते अशा पद्धतीने काढायचेत आपल्याला. त्यानंतर ना आता ह्या घेवड्याच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्यात. अशा पद्धतीने त्या उघडून बघायच्या. आतमध्ये कीड वगैरे असेल तर ती शेंग नाही घ्यायची. अशा पद्धतीने सगळ्या शेंगा आपण पहिल्यांदा सोलून घेऊयात. शेंगा सोलून घेतल्या की त्या एकत्र करायच्या आणि थोड्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या. इथे थोड्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर आपण बाकीच्या शेंगा पण सोलून आणि बारीक चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने इतक्या बारीक आपण केलेल्या आहेत शेंगा. आता सगळ्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने सोलून बारीक चिरून घ्यायच्यात. इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या शेंगा आता आपण मस्त सोलून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण काड भिजत टाकले. काड सुद्धा आपण अगदी छान अशी धुवून घेतले, स्वच्छ निवडून घेतले आणि मग ते भिजत टाकले. साधारणतः 5 ते 10 मिनिटं ही काड आपण अशीच पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर ती भाजीमध्ये वापरणार आहे. आता ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका पॅन मध्ये आपण तेल घेतलेलं आहे. कालचं मच्छीचं जे तेल उरलेलं तेच तेल आपण इथे वापरलंय, त्याच्यामुळे तुम्हाला तेलाचा रंग थोडासा डार्क दिसत असेल. साधारणतः 4 ते 5 चमचे तेल यामध्ये टाकले आपण. एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. अख्खा कांदा आपण इथे वापरलेला आहे. व्यवस्थित कांदा लागतो ह्या भाजीला. कांदा मस्त असा परतला गेला की अर्धा टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलाय आपण टोमॅटो सुद्धा. तो आता यामध्ये छान असा परतून घेऊयात. कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे. आपण इथे आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. तुम्ही पेस्ट सुद्धा टाकू शकता. आता ही पण आपण परतून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे. साधारणतः 1.5 चमचा लाल तिखट आपण इथे टाकलंय. पाव चमचा हळद टाकलेले आहे. अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मसाले छान असे मिक्स करून घेतले की जो चिरून घेतलेला घेवडा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जी काड आपण भिजत ठेवलेली ती आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. काडमधलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि फक्त काड यामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे गॅसचा फ्लेम आपण बारीक ठेवलेला आहे. लो फ्लेम वरती आपण ही भाजी मस्त अशी शिजून देणार आहोत. आता यामध्ये आपण किंचितचं पाणी ॲड करणार आहोत. साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी आपण यामध्ये टाकलंय, जेणेकरून ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाईल. व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजून घ्यायची साधारणतः 5-6 मिनिटांसाठी. मध्ये आधी तुम्ही झाकण काढून पाहू शकता भाजी शिजली का नाही. इथे साधारणतः 6 ते 7 मिनिटांमध्ये भाजी अगदी मस्त अशी शिजली जाते. तांदळाच्या भाकरीसोबत तर ही घेवड्याची भाजी ना खूप जास्त भारी लागते. तुम्ही जर कधी ही अशा पद्धतीची भाजी केली तर तांदळाची नाहीतर ज्वारीची भाकरी नक्की बनवा. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात आणि तयार आहे अगदी गरमागरम अशी घेवड्याची भाजी, ती सुद्धा काड टाकून. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.